आरोही. आरू टेल्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्ही आरू टेल्सच्या गोष्टी ऐकताय ना? मग अशाच नवनवीन आणि मजेदार गोष्टींसाठी आरू टेल्सला सबस्क्राईब करा. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक मजेदार गोष्ट, ज्याचं नाव आहे बेडूक आणि उंदीर. चला सुरू करूया. एका जंगलात एक छोटंसं तळं होतं. त्यामध्ये एक बेडूक राहत होता. त्याला एकटेपणा जाणवत होता. त्यासाठी त्याला एखाद्या मित्राची गरज भासत होती. एके दिवशी त्या तळ्याजवळच्या झाडाखालून एका बिळातून एक उंदीर बाहेर निघाला. त्या उंदराने बेडकाला विचारले, काय झालं? तू उदास का बरं आहेस? यावर बेडकाने उत्तर दिले, मला असा कोणीही मित्र नाही ज्याच्याशी मी मनमोकळेपणाने गप्पा मारू शकेन. त्याचे म्हणणे ऐकून उंदीर म्हणाला, अरे, आजपासून मीच तुझा मित्र आहे असे समज. मी नेहमी तुझ्याबरोबर राहीन. हे ऐकून बेडूक आनंदी झाला. ते दोघे तासनतास गप्पा मारायचे. आपल्या मनातले एकमेकांना सांगायचे. कधी बेडूक उंदराच्या बिळात जायचा, तर कधी उंदीर तळ्याजवळ गप्पा मारायला यायचा. दिवस सरत गेले. एके दिवशी बेडकाच्या मनात आले, मी तर उंदराच्या घरात जातो, पण कधी उंदीर माझ्या तळ्याच्या घरात का नाही येत? तो बेडूक उंदराला तसे म्हणाला देखील. पण उंदीर म्हणाला, मी नाही येणार पाण्यात तुझ्या घरी. मला पोहता येत नाही रे. आणि बघ ना, हे पाणी पण किती घाण आहे. हे ऐकून बेडकाला राग आला. तो त्यावेळी काही बोलला नाही, पण त्याने आपल्या मित्राला अद्दल घडवायचे ठरवले. बेडूक उंदराला म्हणाला, मित्रा, आता आपली घट्ट मैत्री झालेली आहे, तर आपण असं काहीतरी करू की जेणेकरून आपल्याला एकमेकांची आठवण आल्यावर त्याची जाणीव झाली पाहिजे. पण आपण काय करावं? धूर्त बेडूक म्हणाला, यासाठी आपण एका दोरीचं टोक तुझ्या शेपटीला आणि दुसरे टोक माझ्या पायाला बांधून देऊ. आपल्याला एकमेकांची आठवण आल्यावर लगेच ती दोरी ओढायची, जेणेकरून दुसऱ्याला समजेल की आपल्याला आपल्या मित्राची आठवण येत आहे. उंदराला बेडकाच्या धूर्तपणाबद्दल काहीच माहिती नव्हते, म्हणून तो हे असं करायला तयार झाला. बेडकाने उंदराच्या शेपटीला दोरी बांधली आणि स्वतःला देखील दोरीचे एक टोक बांधले आणि लगेचच पाण्यात उडी मारली. तो आनंदी होता, कारण त्याने विचार केलेली युक्ती काम करत होती. त्याच्यासह उंदीर पण पाण्यात पडला, पण त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडून मेला. हा सर्व प्रकार एक ससाणा वरून बघत होता. त्याने मेलेला उंदीर बघून त्याला खाण्यासाठी तो खाली आला आणि उंदराला घेऊन गेला. त्या उंदराच्या शेपटीला बेडूक बांधलेला होता, म्हणून तो सुद्धा ससाण्याची शिकार बनला. अशा प्रकारे बेडकाला देखील आपले प्राण गमवावे लागले. तर यातून आपल्याला काय कळलं मित्रांनो? की दुसऱ्याचे नुकसान करणाऱ्याचे नेहमी नुकसानच होते. मग आवडली ना माझी गोष्ट? अशा छान छान गोष्टींसाठी भेटूया पुढच्या भागात. बाय.